खरं तर आता एखादी वारी करावी त्या पद्धतीने साहित्य संमेलनांना हजेरी लावणारे, साहित्यिक कार्यक्रमात सहभागी होणारे, प्रेक्षक म्हणून येणारे असे अनेक लोक आहे. खरं हा ग्रुप आहे माझ्याबरोबर, हे सगळे पालघर जिल्ह्यातनं आलेले आहेत आणि यांच्यापैकी प्रत्येकाने किमान 10 ते 15 साहित्य संमेलनांना हजेरी लावली आहे आणि तुम्ही तर 21 साहित्य संमेलन. त्यामुळे मी तुमच्यापासून सुरुवात करते की आत्ताचं जे साहित्य संमेलन आहे राजधानी दिल्लीतलं, जे की आता 54 सालानंतर पहिल्यांदाच होत आहे, तुम्ही 21 साहित्य संमेलन गुणवत्तेच्या दृष्टीने तुम्हाला कुठलं आठवणीतलं आहे आणि हे कसं वाटतं? मी जे पहिलं साहित्य संमेलन अटेंड केलं ते त्यावेळेला एक समांतर साहित्य संमेलन मुंबईच्या रुपारेल कॉलेजमध्ये झालं होतं आणि मालतीबाई बेडेकर त्याच्या अध्यक्ष होत्या आणि तेव्हापासून मी जे साहित्य संमेलन अटेंड करायला लागलो ते हे आजचं 21वा साहित्य संमेलन आहे. बट मी जो प्रश्न विचारला की अविस्मरणीय कोणतं होतं हे कसं? दिल्लीचा प्रश्नच नाही आहे, ही राजधानी आहे आणि आम्ही इतक्या लांबून इथे खास त्यासाठी आलेलो आहोत की दिल्लीमध्ये आपलं स्वागत आणि सगळी व्यवस्था चांगली असणार हे आम्ही गृहीत धरलंच होतं आणि इथे आल्यावर ते आम्हाला ते लक्षात आलं की फार सुंदर आणि व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्या विस्तृत असं साहित्य संमेलन भरलेलं आहे. काही संमेलन थोडीशी किचकट किंवा अशी पण बघितलेली आहेत कारण त्या प्रदेशामध्ये जे जे उपलब्ध असेल त्याप्रमाणे ते साहित्य संमेलन भरलं जातं. पण इथे सगळे शरद पवार साहेब तुमच्या पाठीशी नाही. पण आता तुम्ही 21 साहित्य संमेलन किंवा तुम्ही अनेक साहित्य संमेलन, जो कालचा विषय होता, काल प्रमुख कार्यक्रमात होता तो म्हणजे राजकारणी आणि साहित्यिक. राजकारण्यांनी यावं का व्यासपीठावर आणि म्हणजे काही साहित्यिक थोडेसे झाकोळले जातात अशा पद्धतीने चर्चा होते. काल स्वतः भवाळकर मॅडमही त्याबद्दल बोलल्या, पवारही बोलले. तुमचं काय मत आहे? मॅडम आम्ही खरं म्हटलं तर साहित्याचा प्रचार प्रसार व्हावा, मराठी भाषा जास्तीत जास्त यावी आणि ग्रामीण भागामध्ये पण साहित्य प्रसारित व्हावं आणि जास्तीत जास्त ते लोकांपर्यंत पोचावं यासाठी गेली अनेक वर्ष मी अखिल भारतीय माझा जो प्रश्न आहे की राजकारणी आणि साहित्यिक हा जो मुद्दा नेहमी येतो त्याबद्दल का? मॅडम, राजकारणी लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याला एक वेगळं वलय निर्माण होते. तर राजकारणाचा आणि साहित्याचा तसा काही संबंध नाही असं मला वाटते. पण राजकारण्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर त्याला ग्लोबलायझेशन म्हणतो, म्हणजे एक झळाळी, वेगळी झळाळी मिळते किंवा जे चर्चा जास्त होते त्यानंतर त्याची. आता तुम्ही म्हणता की राजकारण आणि साहित्य, राजकारणाने कुणी म्हणतं की त्यांनी साहित्य संमेलनाच्या ह्याच्यावर येऊ नये, काही म्हणतात लोक यावं. पण माझं असं मत आहे, साहित्य म्हणजे काय, समाजाला एक विचार देणं आहे. जे काळजाला भिडतं तेच कागदावर उतरलं जातं. प्रत्येक माणसाची माणूस पण यावं की नाही तो म्हणजे नाही, त्याने फक्त आपले विचार घेऊन साहित्यिक म्हणून व्यासपीठावर यावं. साहित्यिक म्हणून असं आहे मॅडम की राजकारण आणि साहित्यिक यांचा सहसंबंध आहे. त्यामुळे या व्यासपीठावर राजकारणी लोक जर आले तर उलट कोणत्याही गोष्टीला यामध्ये बडकाठी मिळते. म्हणून यामध्ये आलेत काही हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. राजकारणी लोकांनी, काही लोक असं म्हणतात, राजकारणी आणि साहित्यिकांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी हातभार लावा अशी आमची सर्व इच्छा आहे, सर्वांची इच्छा. काही लोक म्हणतात की एक कविता वाचण्यासाठी हे लोक किती लांब जातात, दूरवर जातात. परंतु काय असते, इथे कवी कट्टा चालतो, इथे राजकारणी आणि साहित्यिकांनी राजकारण्यावाल्यांनी त्या स्टेजवरती यावं की नाही हे तुम्ही विचारलेलं आहे. मी असं म्हणतो की एक जुनी म्हण आहे आपल्याकडे, घर मरावं पण घरातला करता मरू नये. तसं राजकारणी सुद्धा हे करते आहेत आणि राज्यकर्ते आहेत. त्यांनी जर ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला तरच आपलं हे संमेलन वगैरे हे चांगल्या पद्धतीनं पार पडू शकतं. साहेबांचं सुद्धा म्हणणं काय आहे की आम्हाला नका तुम्ही स्टेजवरती बोलवू, पण आम्ही खाली बसून बघू शकतो. राजकारणी सुद्धा एक साहित्यिक असू शकतात, ते सुद्धा चांगले कवी असू शकतात. त्यांनी सुद्धा समाजाला एक चांगलं मार्गदर्शन घडण्याचं, दिशा देण्याचं काम ते राजकारण्यांच्याकडून होत असतं. शेवटी म्हणजे राजकारणी जे असतात ते राज्यकर्ते असतात आणि आपल्याला जर काही साहित्य
संमेलनासाठी जी आर्थिक मदत लागते किंवा जे शेवटी आर्थिक याच्यावरतीच असतं ते कोण देणार आहे? नाही, खऱ्या अर्थाने हे सगळे अनेक वेळा साहित्य संमेलनांना आलेले रसिक आहेत, साहित्यप्रेमी आहेत आणि त्या सगळ्यांचं असं मत आहे की राजकारणी आणि साहित्यिक हा खरंच परस्पर पूरक असाच दुवा आहे आणि त्यांनी यावं व्यासपीठावर आणि साहित्यविषयक ज्या समस्या आहेत त्या सोडवाव्यात. तर इथे आता आपण बघतोय की वेगवेगळ्या भागातनं अनेक वेळा साहित्य संमेलनात आलेले लोक आहेत जे इथे साहित्य रसिक म्हणून आलेले आहेत आणि वेगवेगळे जे परिसंवाद आहेत त्याचा आनंद घेताना दिसत आहेत. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह भारती सहस्रबुद्धे, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.